निश्चितपणे मातरंकर त्यांच्या प्रेमापोटी उभा केलेला उमेदवार मी होतो. वातावरण माझ्या साईडचंच आहे. 1850 साली HP मॅलेट यांनी या टुमदार माथेरान पर्यटन स्थळाचा शोध लावला. त्या काळी त्यांनाही कल्पना नसावी की पुढे जाऊन हे निसर्गरम्य ठिकाण पर्यटनासोबतच इथल्या राजकारणासाठी सुद्धा ओळखलं जाईल. याचं सर्व क्रेडिट इथं कार्यरत असलेल्या नेते मंडळींना आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडता केवळ विकासाच्या मुद्द्यावर मतदान करणाऱ्या इथल्या मतदारांना जातं. नुकतीच माथेरान नगर परिषदेची निवडणूक पार पडली. यंदाची निवडणूक अनेक कारणांनी विशेष ठरली. दादा आणि भाई यांच्यात नगराध्यक्षपदाच्या तिकीट वाटपावरून निर्माण झालेला संघर्ष, तिसऱ्या आघाडीची चर्चा, तसंच रात्रीचे अघोरी खेळ, या सर्वांमुळं वातावरण तापलं होतं. 2 डिसेंबर रोजी नगराध्यक्षपदासह 20 जागांसाठी मतदान पार पडलं. 85% मतदानाची नोंद झाली. मुख्य बाजारपेठेत तर अक्षरशः उत्सवाचं वातावरण निर्माण झालं होतं. निकाल लांबणीवर गेल्यामुळं उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा थोडासा हिरमोड झाला. तारीख बदलली आहे, निकाल नाही, असं म्हणत महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार चंद्रकांत चौधरी यांनी आपल्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केलाय. तर शिवराष्ट्र पॅनलचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अजय सावंत यांनीही विजयश्री आपल्या पॅनलकडेच झुकत असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केलाय. आम्हाला 15-16 जागा मिळतील आणि चंद्रकांत चौधरी 300हून अधिक मतांनी विजयी होतील असा अंदाज महायुतीकडून व्यक्त होतोय. तर दुसऱ्या बाजूनं 12-13 जागा मिळून नगराध्यक्ष अजय सावंत होतील असा शिवराष्ट्र पॅनलचा दावा आहे. आता या दोन्ही बाजूंनी सत्ता आमचीच येणार असा दावा केल्यानं 21 डिसेंबरच्या निकालाचा सस्पेन्स अधिकच वाढवलाय. माथेरानचा किंग कोण ठरणार हे आता मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.